नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। तुम्ही मागे बोर्डवर एक क्वेश्चन बघत असाल। असे प्रश्न आपल्याला एग्जाम मध्ये नेहमीच बघायला मिळतात, पण असे प्रश्न लवकरात लवकर आणि सोप्या ट्रिकने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आज बघूया। तर लक्ष द्या, आपला प्रश्न आहे कर्णित 3 परत कर्णित 3 परत कर्णित 3 परत कर्णित 3 परत कर्णित 3। 3 आपला किती वेळेस आलाय रे? 5 वेळेस, पण तो आपण एकदाच लिहिणार। ठीक आहे, सगळीकडे 3 3 3 होता म्हणून मी एकदाच 3 लिहिला। ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे सगळे काय आहे? वर्गमूळ आहे, बरोबर। वर्गमूळात आपल्याला माहिती आहे किती लपलेला असतो? 2। म्हणजेच काय, तर इथे 2, इथे सुद्धा 2, इथे पण 2, इथे 2 आणि इथे 2, सगळीकडे किती असतो? वर्गमूळात 2 लपलेला असतो। त्याच्यामुळे मी 2 हा अंक घेईल आणि त्याचा गुणाकार करेल, पण किती वेळेस? तर 5 वेळेस। 5 वेळेस का? आपले कर्ण चिन्ह मोजायचे किती वेळेस आहे? 1 2 3 4 5। आपलं कर्ण चिन्ह 5 वेळेस आहे, त्यामुळे मी 2चा 5 वेळेस गुणाकार करेल। म्हणजेच किती? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2। मग किती आले? 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32। ओके, 32 32 आले। हे 32 मी या 3च्या डोक्यावर लिहिणार आणि त्याच्यातून 1 वजा करणार, तो त्याचा अंश। 32 मधून 1 गेला किती रे? 31। म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? 3चा 31/32वा घात। समजलं? प्रत्येक वेळेस मी 2 2 2 घेतलाय। 2च का घेतला? कारण की वर्गमूळ होतं, त्यामुळे 2 घेतला। 5च वेळेस का घेतला? कर्णचिन्ह आपलं 1 2 3 4 5 वेळेस होतं म्हणून। असाच एक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या। या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।